नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आता आपल्याला पाहायला मिळणार आहे अश्विनचा बर्थडे. तर सगळे मिळून रात्री 12 वाजता सेलिब्रेट करणार आहे. आता प्रिया तर अश्विनचा वाढदिवस विसरते, पण आता मात्र ती काय उत्तर देते त्याला हे बघण्यात खरी मजा येईल. त्याहीपेक्षा इंटरेस्टिंग हे असणार आहे की आज अश्विनच्या बर्थडेच्या निमित्त अश्विन आणि अर्जुन एकमेकांना मिठी मारतात आणि हळूहळू परत पूर्वीसारखे वागतात. चला तर सुरू करूया ठरलं तर मगच्या आजच्या भागाला. कालच्या एपिसोडमध्ये आता आपण पाहिलं होतं की सर्वजण मिळून आता अश्विनच्या बर्थडेची तयारी करत असतात. इवन कल्पना आणि सायलीसुद्धा एकत्र मिळून सगळं डेकोरेशन वगैरे करत असतात. तर आता कल्पना अश्विनला आवाज द्यायला त्याच्या रूममध्ये जाते, तर अश्विन आणि प्रिया झोपलेली असतात. आता बघा, ही कल्पना सांगते की अश्विन तू लवकर माझ्याबरोबर चल. आता अश्विन विचारतो काय झालं मम्मा, आणि आता तन्वी म्हणजे प्रियासुद्धा विचारते काय झालं, काही प्रॉब्लेम झाला आहे का. तर आता कल्पना ॲक्टिंग करते आणि बोलते की हो, यांना जरा बरं वाटत नाही आहे, तू पटकन चल ना. आता अश्विनला सरप्राईज द्यायचं असते म्हणून कल्पना ही सगळी नाटकं करते. त्यावर आता हे दोघं गेल्यावर प्रिया बोलते काय यांची नाटकं असतात नेहमीची, झोपू पण देत नाही, म्हाताऱ्यांची ना आजारपणच काढत बसा असं म्हणत आता प्रियासुद्धा त्यांच्या मागे मागे जाते. तर आता सगळेजण म्हणजे प्रताप, सायली आणि अर्जुन सरप्राईज असं म्हणत आता अश्विनला हॅपी बर्थडे म्हणत विश करतात. तर आता प्रिया एकदम आश्चर्याने अश्विनकडे बघू लागते की बापरे, याचा तर वाढदिवस होता आणि मी तर विसरलेच. आता प्रिया मनात विचार करू लागते बापरे, आज अश्विनचा वाढदिवस आहे, हल्लीच सगळं काही बिस्कटला आणि त्यात जर याला कळलं ना की मी याचा वाढदिवस विसरले म्हणून तर सगळं माती खाईल मी, म्हणजे नवऱ्याचा वाढदिवस विसरले मी तर संपलंच सगळं. आता सगळेजण मस्त आनंदाने अश्विनचा वाढदिवस सेलिब्रेट करत असतात आणि त्याला विश करत असतात. तर आता अश्विन बोलतो काय तुम्ही कमाल करता लोक, मम्मा म्हणाली की डॅडला बरं नाही आहे, पटकन चला आणि इथे येऊन बघतो तर काय, घाबरलो ना मी. तर आता प्रताप बोलतो हो का, हिने मला आजारी पाडलं. तर आता कल्पना गंमतच अशी कान पकडते. त्यानंतर प्रताप बोलतो मग ठीक आहे जाऊ दे, पण अश्विन तुला हे सरप्राईज कसं वाटलं. त्यावर आता अश्विन बोलतो की मस्त, खूप छान. आणि आता अश्विनचं लक्ष जातं केककडे आणि तो बोलतो की बापरे रवा केक, ओ माय गॉड माझा फेवरेट. आणि आता तो विचारतो की अरे आणि तुम्ही हे सगळं डेकोरेशन कधी केलं. मग अशी तर मी बाहेर होतो तर काहीच नव्हतं इथे, तो खूप एक्सायटेड झालेला असतो. आता अश्विन बोलतो मला तर असं वाटलं की तुम्ही सगळे माझा वाढदिवस विसरलात. तर आता अर्जुन बोलतो अरे, आणि आता सायली बोलते अहो अश्विन भाऊजी असं कसं होणार, एकदाचं काय तर आम्ही विसरू पण तुमचं भाऊ कधीच नाही विसरणार, असं आता ती अर्जुनकडे खुणावत बोलते. आता अर्जुन अश्विनला सांगतो की तुला माहिती आहे का, तुझी मम्मा आणि तुझी वहिनी या दोघींना की नाही तुझ्या आवडीनिवडी बरोबर लक्षात राहतात बरं. आणि आता प्रताप सांगतो आणि अश्विन हा केक आहे ना सायलीने बनवला आहे फक्त तुझ्यासाठी, आणि हे सगळं डेकोरेशन आहे ना हे सगळं आम्ही मिळून केलं आहे. तर आता अश्विन बोलतो थँक्यू सो मच. कल्पना बोलते चल आता अश्विन पटकन केक कापून घे आता. तर आता अर्जुन त्याची मस्करी घेतो आणि बोलतो हो काप लवकर, मला खायचं आहे हां. आणि आता अश्विन केक कट करत असतो आणि सगळेजण आता सॉन्ग म्हणत असतात हॅपी बर्थडे टू यू. त्यानंतर आता केकचा पहिला पीस अश्विन देतो त्याच्या आईला आणि म्हणतो सर्वात आधी फर्स्ट पीस माझ्या आईचा. त्यानंतर अश्विन प्रतापला केक देतो आणि आता अश्विन कोणाला तरी केक देणारच असतो, तितक्यात आता अर्जुन असतो केक घेतो आणि अश्विनला चारतो आणि अश्विनला विश करत आता अर्जुन त्याला मिठी मारतो. त्यानंतर आता सायली समोर येते आणि अश्विनला केक चारते, पण आता प्रियाला हे काही बघवतच नसतं. आता अश्विन बोलतो की मी एक काम करतो, पूर्ण आजीला आहे ना मी नमस्कार करून येतो. त्यावर आता कल्पना बोलते अरे थांब, त्या जर त्या जागे असतात तर तुझ्या सरप्राईजसाठी इथेच असत्या ना, पण आता काय करणार, त्यांना जागरण झेपत नाही ना म्हणून ते आराम करतात सध्या. आता प्रताप सांगतो आणि आम्ही काय केलं आहे ना तिला हे सरप्राईजबद्दल काही सांगितलंच नाही म्हणून ती बिचारी जाऊन झोपली आत. त्यावर आता अश्विनसुद्धा समजून घेतो. सायली आता मात्र बोलते की पण त्यांना आता सकाळी कळलं नाही या सरप्राईजबद्दल तर त्या रुसतील. तर आता अर्जुन बोलतो काही प्रॉब्लेम नाही, मी आणि अश्विन आहे ना आम्ही करू तिचा मूड वगैरे ठीक. तर आता प्रिया हे सगळं बघत बसली असते. आता कल्पनाचं लक्ष जातं तिच्याकडे आणि बोलते काय ग तन्वी तू हे सगळं काय बघत बसली आहेस, ये ना अश्विनला केक भराव. तर आता अश्विन बोलतो काही नाही मम्मा, तिला तर माझा वाढदिवससुद्धा लक्षात नव्हता. प्रताप आता म्हणतो की काय अश्विन हे कसं शक्य आहे. तर आता अर्जुन गळ्यातल्या गळ्यात हसू लागतो. तर आता प्रिया बोलते अहो बाबा शक्य नाहीच आहे, आणि ती आता बघा कशी ड्रामा करते. ती अश्विनला म्हणते अश्विन तुला खरंच असं वाटतं का की मी तुझा बर्थडे विसरेल वगैरे म्हणून, म्हणजे बघ मी किती छान ॲक्टिंग वगैरे केली ते. तर आता अर्जुन हळू आवाजात बोलतो ॲक्टिंग करायची काय तर प्रॅक्टिसच आहे हिला, हिने ना खरं तर ॲक्टिंगचे क्लासेस घेतले पाहिजेत.
तर आता सायली त्याला गप्प बसायला सांगते. आता प्रिया थोडीशी समोर येते, अश्विनच्या बाजूला येऊन ती उभी राहते आणि बोलते, अरे खरं तर मला तुला सरप्राईज द्यायचं होतं, म्हणून जरा मी तुझी गंमत करत होते. त्यावर आता अश्विनला तर विश्वास बसतच नाही. तो बोलतो, का खरंच? त्यावर आता प्रिया बोलते, अरे खरंच, ऑब्व्हियसली. आणि आता बघा ही काय खोटं सांगते. ही म्हणते, अरे मी मगाशी तुला म्हणाले होते ना की उद्या पार्सल येणार आहे, ते माझं नाही, ते तुझ्यासाठी आहे आणि ते तुझं बर्थडे गिफ्ट आहे, तुला आता तरी पटलं ना? त्यावर आता अश्विन हो असं बोलतो. आणि असं म्हणत आता प्रिया त्याला केक चारते आणि बोलते, हॅपी बर्थडे अश्विन. आणि आता अश्विनलाही हे सगळं खरं वाटत असतं, नेहमीसारखंच. प्रिया आता मनात विचार करू लागते, आता उद्याच येईल असं काहीतरी गिफ्ट ऑर्डर करावं लागणार, याला नाराज करून चालणार नाही मला. आता अर्जुनच्या हे बरोबर लक्षात येतं आणि आता अर्जुन बोलतो, तन्वी मी ना तुला काही लिंक्स पाठवतो, म्हणजे काय आहे ना, ज्या दिवशी तू ऑर्डर करशील ना त्या दिवशीच बरोबर तुला ते गिफ्ट मिळेल. कारण मला तर असं वाटत नाही की तू आधीपासूनच अश्विनसाठी बर्थडे गिफ्ट हे ऑर्डर केलं असणार आहे. तर आता सायली अर्जुनला असं कुचकत देते आणि बोलते, काय हो, शांत राहा ना. तर आता प्रिया अर्जुनला बोलते, तुला काय वाटतं ना हे तू अर्जुन तुझ्याचकडे ठेव. तर आता अर्जुन बोलतो की ठीक आहे, पण काय ना तू बरोबर कव्हरअप केलंस हा तन्वी, मान्य आहे तुला, तू बरोबर कव्हरअप करून माझ्या भावाला हर्टसुद्धा केलं नाहीस, थँक्यू हां, असं म्हणत आता तो तिला विश करतो आणि हँडशेक करतो. पुढे आता अर्जुन बोलतो, आणि कसं आहे ना, उद्याचा एक दिवस तरी माझ्या घरच्यांना स्पेअर कर हां. तर आता कल्पनामध्ये पडते ॲज ऑलवेज आणि ती बोलते की अरे अर्जुन, ती सांगते आहे ना की तिने अश्विनची गंमत केली म्हणून, आणि तसंही आपणच कुठे कळू दिलं ना अश्विनला की आपली सगळी हे प्लॅनिंग आहे, सरप्राईज आहे म्हणून, मग बस ना गप्प. त्यावर आता अश्विन बोलतो, हो ना दादा, कशाला आता उगाच भांडणं वगैरे उखडून काढतोयस तू. त्यावर आता अर्जुन बोलतो, भांडण अजून सुरू झालंय नाही आहे अश्विन, पण आत्ताच सुरू होणार आहे. पण आता सर्वांना आश्चर्य वाटतं आणि धक्काच बसतो की अजून काय बाकी आहे वगैरे, आता आज तर अश्विनचा वाढदिवस आहे. तर बघा आता अर्जुन काय करतो. अर्जुन आता केककडे बघतो आणि बोलतो, कारण मी तुझा हा केक संपवणार आहे. आणि असं म्हणत अर्जुन आता लगेच तो केक हाती घेतो आणि इकडे तिकडे पडू लागतो. त्यावर आता अश्विन बोलतो की दादा नाही हा, तू मार खाशील, मी आत्ताच केक वगैरे कट केला आहे आणि मी खाल्लासुद्धा नाही आहे तो मनसोक्त हां. आणि आता सगळे हसू लागतात, पण आता प्रिया मात्र नाराज असते आणि तिला हे सगळं इरिटेट वाटत असतं. त्यावर आता अर्जुन आणि अश्विन असे दोघंही इकडून तिकडून केक ओढत असतात. तर आता अर्जुन अश्विनचा हातचा केक हिसकतो आणि तो पडायला लागतो आणि घरभर ते दोघं एकमेकांमागे धावत असतात. त्यावर आता प्रताप बोलतो, अरे काय सुरू आहे तुमचं, अरे हळू. आणि ते त्यानंतर केक कोणी संपवला काय वगैरे त्यांनी काही दाखवलं नाही. आता दुसरा दिवस उगवतो, सगळेजण आता नाश्ता करत असतात. पूर्णाजी आता सगळ्यांना म्हणते, मला माहिती आहे तुम्ही हे सगळं मुद्दाम करताय. त्यावर आता विचारतात सगळेजण काय झालं. तर आता पूर्णाजी सांगतात, माझ्यापासनं रव्याच्या केकचं सरप्राईज आहे ना तुम्ही लपवून ठेवलं होतं. त्यावर आता कल्पना बोलते, पूर्णाई तसंही तुम्हाला केक दिलाच नसता आम्ही. आता पूर्णाजी म्हणतात, का आपल्या घरात साखरेशिवाय आईस्क्रीम होऊ शकतं, मग केक का नाही. तर आता सायली पूर्णाजीला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते. सायली म्हणते की पूर्णाजी अहो मी नंतर करेल ना तुमच्यासाठी बिना साखरेचा केक. त्यावर आता पूर्णाजी म्हणतात, उगीच मला मस्का नको मारू. त्यावर आता सायली बोलते, अहो कालचा केक आहे की नाही अश्विन भाऊजींच्या वाढदिवसासाठी केला होता ना, म्हणून त्यात थोडी साखर होती. आता प्रताप विचारतो, पण बर्थडे बॉय कुठे आहे. त्यावर आता प्रिया सांगते, तो हॉस्पिटलला गेला आहे, त्याला एक अर्जंट इमर्जन्सी आली आहे. हां पण तो म्हणाला आहे की दुपारच्या जेवणापर्यंत येणार म्हणून. तर आता पूर्णाजी सगळ्यांना म्हणतात की आपण एक काम करूया का, सगळेजण बाहेर जाऊया का जेवायला. आपल्या ट्रस्टच्या शेजारी आहे की नाही एक नवीन मस्त छान रेस्टॉरंट उघडलं, आपण तिथे जाऊया का जेवायला. तर त्यावर आता प्रताप बोलतो की हो मस्त आयडिया आहे, काय ना ते रेस्टॉरंट अश्विनच्या हॉस्पिटलच्या जवळच आहे, म्हणजे त्याला सुद्धा तिथे डायरेक्टच येता येईल. आणि आता प्रताप काय म्हणतो बघा, प्रताप बोलतो की तसंही आपण जर का आज बाहेर जेवायला गेलो ना, आणि आता तो सायलीकडेच बघतो फक्त आणि म्हणतो घरात असणाऱ्या सुनेला. आणि आता कल्पना प्रतापकडे बघते, तर पुढे प्रताप बोलतो, आय मीन सुनांना आता आराम मिळेल. तर आता सायली हसू लागते, कारण सायलीला सुद्धा कळलेलं असतं आणि प्रियाला सुद्धा. आता प्रिया मुद्दाम बोलते, पण बाहेर कशाला जायचं उगीच जेवायला आपण. नाही म्हणजे घरच्यांसाठी स्वयंपाक करण्यात किती सुख असतं ना, आणि तसंही माझ्या नवऱ्याला बिलकुल आवडत नाही बाहेरचं जेवण, म्हणूनच तर केकसुद्धा घरीच बनवला ना. त्यावर आता प्रताप बोलतो, काय तू बनवलास का. आता विमलसुद्धा हसत असते. आता इकडे प्रिया बोलते, नाही म्हणजे सायलीने बनवलं आहे, पण आज अश्विनच्या आवडीचे सर्वच पदार्थ आपण घरीच बनवूया. आणि बघा आता ना सगळं मिळून कल्पना आणि सायली बनवते, पण सगळं क्रेडिट आता अश्विन समोर प्रिया घेत असते. तर तिथे लगेच पूर्णाजी तिला बोलते की खोटं नको बोलूस हं, आणि तिचं खोटं आता अश्विन समोर येतं. असो आता इकडे प्रताप बोलतो, अच्छा म्हणजे सगळा स्वयंपाक आता सायली बनवणार का. तर प्रिया बोलते, नाही बाबा विमलताई आहेत ना.
आणि ती त्यानंतर बोलते आणि मी सुद्धा आहेच ना मदतीला. त्यावर आता सायली बोलते कळलं हां प्रिया, अश्विन भाऊजींना घरचं जेवण आवडतं हे तर खरं आहे, अगदी बनवेन हां मी. कारण सायलीला सुद्धा माहीतच असतं की हिला स्वयंपाक वगैरे जमत नाही. असो, त्यानंतर आता कल्पना विचारते मग पूर्णाजी काय बनवायचं. त्यावर आता पूर्णाजी म्हणतात की त्याच्या आवडीचं सगळं बनवा. म्हणजे बघा, बुंदीचा रायता, त्याच्यानंतर जिरा राईस. तर आता सायली लगेच बोलते आणि अश्विन भाऊजींच्या आवडीचं कढई पनीर आणि त्यांच्या आवडीची खीर. तर आता पूर्णाजी त्यावर काहीच बोलत नाही. सायली आता पुढे बोलते मी एक काम करते हां, यांना पटकन कॉफी देऊन येते आणि मग लगेच तयारीला लागते. त्यावर आता प्रताप हो असं बोलतो आणि पूर्णाजीसुद्धा आता मांडल होतात. त्यावर आता सायली वर जाते कॉफी द्यायला अर्जुनला आणि प्रताप बोलतो चला म्हणजे बाहेर जाण्याचा प्लॅन पक्का होण्याआधीच कॅन्सल झाला. तर आता प्रिया मूर्खासारखी हसत असते. इकडे आता सायली अर्जुनला कॉफी देते आणि आता ती सांगू लागते अर्जुनला. ती म्हणते की प्रिया किती नाटकी आहे ना, अहोरोज अशी खोटं खोटं बोलून ती थकत कशी नाही. त्यावर आता अर्जुन सांगतो ती अश्विनचा बर्थडे विसरली होती, तू त्याबद्दल बोलतेस ना. त्यावर आता सायली बोलते की हो, पण तितकंच नाही, दाखवलं बघा ना कसं तिने, जसं की आधीपासून ती तयारी करत होती अश्विन भाऊजींच्या वाढदिवसाचा, तरी नशीब त्यांना तिचं म्हणणं पटलं. त्यावर आता अर्जुन बोलतो की हो, आणि त्यामुळे अश्विन हर्ट नाही झाला. बट यू नो व्हॉट, त्यालाही तन्वीच्या बोलण्याचा एकदम लवकर विश्वास बसतो ना, हाच मेन प्रॉब्लेम आहे. त्यावर आता सायली बोलते आता बघा ना खाली काय झालं. पूर्णाजी म्हणाल्या की आपण बाहेर जाऊया जेवायला, तर बघा कशी म्हणाली ती की हो माझ्या नवऱ्याला ना बाहेरचाच घरचा स्वयंपाक आवडतो, जसं काही तीच सगळा स्वयंपाक करणार आहे. त्यावर आता अर्जुन बोलतो की हो खरं आहे ना, कारण स्वयंपाक मात्र तुम्ही बनवणार, पण त्याचं सगळं श्रेय सगळं क्रेडिट तीच घेणार. काय आहे ना, तुझ्यावर सगळी जबाबदारी पडली की तू चुपचाप सगळे कामं करणार आहेस. त्यावर आता सायली बोलते मग आता काय यावरून मी तिच्याशी वाद घालावला काय, आणि तिच्याशी वाद घालून मी घरातलं आता वातावरण खराब करायचं. त्यावर आता अर्जुन तिला चॅलेंज देतो आणि म्हणतो अच्छा ते तर तू अजिबातच करणार नाही आहेस आहे ना सायली. पुढे आता बघा अर्जुन तिला म्हणतो की काय तू कालच बोलली होतीस ना की चॅलेंज आहे, मी चॅलेंज घेतलो, आता मी तन्वीला दाखवणार आहे, पण मला माहिती आहे त्याने काहीच फायदा होणार नाही. त्यावर आता सायली बोलते की तुम्ही ना फार आता ओढू नका, मी म्हटलं ना एकदा चॅलेंज घेतलं म्हणजे घेतलं. त्यावर आता अर्जुन बोलतो की अच्छा म्हणजे आज अश्विनच्या वाढदिवसाच्या दिवशी तू तन्वीशी भांडणार आहेस, इम्पॉसिबल है ना. त्यावर आता सायली बोलते नाही, कोणालाही न दुखवता कोणाचाही मूड न घालवता मी प्रियाला बरोबर धडा शिकवू शकते. हां पण आता प्रियाचा मूड जाणार हे नक्की. त्यावर आता अर्जुन बोलतो की अच्छा, पण तो आता बोलतो की मिलॉर्ड ॲडव्होकेट सायली अर्जुन सुभेदारला कदाचित हेच माहीत नाही की कोर्टात फक्त मी हे करू शकते ते करू शकते असं बोलून नाही चालत, पुरावे दाखवावे लागतात. त्यावर आता सायली बोलते की मिळतील पुरावे, मिळतीलच कोर्टाला, कोर्टाने फक्त थोडीशी वाट बघावी. आता प्रियाचा मुखवटा कसा समोर आणणार ना मी सगळ्यांचा आहे बघाच. आता बघा सायली आणि अर्जुन काय करतात, त्यांनी वर काहीतरी प्लॅनिंग केली आहे आणि आता ते खाली आल्यावर म्हणजे प्रिया तर पहिले वाटच बघत असते की सायली कधी येते वगैरे. मग सायली आणि अर्जुन एकत्र खाली येतात आणि आता सायली बोलते की थांबा हां मी चहा करते लगेच, मग आपण बाहेर जाऊया असं ते अर्जुनला मुद्दामच म्हणते. आणि आता सायली चहा घेते स्वतःसाठी आणि आता अर्जुनच्या बाजूला सोफ्यावर जाऊन बसते आणि बोलते वा आज बरेच दिवसांनी मला निवांत चहा प्यायला मिळाला आहे, मस्त चहा पिते हां मी. आता प्रिया तिच्याकडे बघतच राहते आणि आता ती मनात विचार करू लागते की कामाच्या वेळेला ही सायली अशी निवांत कशी काय बसली, आज तर अश्विनचा वाढदिवस आहे ना, तरीही आरामात चहा पिते, येईल तर कामंसुद्धा आहे, स्वयंपाक करायचा आहे. तर आता कल्पना प्रियाला बोलते अगं तन्वी बसून कॉफी पी ना. त्यावर आता प्रिया बोलते नाही नको आहे, सायली आता उठेलच ना, मग मी तिथेच जाऊन कॉफी पिणार. तर आता सायली बोलते नाही अगं मला उठायला ना अजून खूप वेळ आहे, मी निवांत बसणार आहे, तू बस ना तिथे खुर्चीवर. तर आता प्रिया बोलते काय गो आज अश्विनचा वाढदिवस आहे, विसरलीस का तू. आता बघा हिचा नवरानी सायलीने का लक्षात ठेवायचं, सायलीनेच का कामं करायची असो. त्यावर आता सायली बोलते अगं मी असं कसा विसरेल, आपण मगाशीच ठरवत होतो ना काय बनवायचं ते. आता प्रिया लगेच समोर येते आणि बोलते नाही म्हणजे आपण सगळा स्वयंपाक घरीच करणार आहोत असंच ठरलं होतं ना. त्यावर आता सायली बोलते की हो ठरलं तर, आणि तूच ठरवलंस ना ते. तर आता प्रिया हिला ऑर्डर सोडते सायलीला आणि म्हणते मग आता स्वयंपाकाला सुरुवात करायला हवी. तर आता सायली पण कमालच, ती बोलते की हो सुरुवात तर करायलाच हवी ना आपण. तर आता प्रताप समोर आता प्रिया ॲक्टिंग करते आणि बोलते काही नाही काय आहे ना खूप मोठा मेन्यू आहे ना, आणि प्रतापसुद्धा असं तोंड बनवत असतो कारण त्याला माहीतच आहे ही तर काही करणारच नाही आहे, ही फक्त गोष्टीच करणार आहे. त्यावर आता सायलीसुद्धा बोलते हो ना खूप मोठा मेन्यू आहे. त्यावर आता प्रिया चिडते आणि बोलते सायली काय चाललंय तुझं, स्वयंपाक करणार आहेस की नाही तू. त्यावर आता सगळेजण प्रियाकडे बघू लागतात. सायली आता बोलते अगं मी करणार होते पण काय आहे ना, म्हटलं उगाच कबाबमध्ये हड्डी कशाला बनायला हवं. आता विमलला समजतं आणि विमल हसू लागते. आता प्रिया विचारते म्हणजे, तर आता सायली सांगते म्हणजे तुमच्या लग्नानंतरचा अश्विन भाऊजींचा हा पहिला वाढदिवस.
आणि तू नक्कीच त्यांच्यासाठी काहीतरी खास असं प्लॅन केलं असणार ना, त्यांच्यासाठी तुला खास काहीतरी बनवायचं असेल. मग आता तुझ्या नवऱ्यासाठी जेवण बनवायचा तुझा आनंद मी कसा काय हिरवून घेणार आहे ना. त्यावर आता प्रतापसुद्धा सायलीसोबत सामील होतो आणि तिच्या होमध्ये हो मिळवतो. प्रिया आता बोलते तू जा निवांत स्वयंपाक कर, हां मी काही लुडबुड नाही करणार आहे तुझ्यामध्ये. आणि तर प्रियाच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात. तर आता प्रिया सायलीला म्हणते की अगं तू सुरुवात कर, मग मी येते ना मदतीला. तर आता सायली म्हणते अगं काय आहे ना, खरं तर मला यांच्याबरोबर रोज वेळ नाही मिळत ना घालवायला, आणि मग म्हणून म्हटलं की मी यांच्याबरोबर जरा बाहेर जाऊन येते. आणि तसं पण आज स्वयंपाकातून मला सुट्टी मिळते ना आज, मग म्हटलं यांच्याबरोबर जरा फिरूनच येऊ. त्यावर आता अर्जुनसुद्धा बोलतो की फॅन्टॅस्टिक आहे द्या, वा. तर आता पूर्णाजीसुद्धा बोलतात कल्पनाला की वा, म्हणजे आजच्या खास दिवशी अश्विनला त्याच्या बायकोचा हातचा खायला मिळणार. आणि अर्जुनसुद्धा बोलतो की येस. पूर्णाजी आता पुढे बोलतात की मज्जा आहे बाई अश्विनची. तर आता अर्जुन हळूच आवाजात बोलतो की मज्जा आहे की सज्जा आहे कळेलच नंतर. तर आता पूर्णाजी विचारतात काय तू काही म्हणालास का. त्यावर आता अर्जुन बोलतो की नाही कुठे काय, मी तर म्हणालो की हो हो मज्जा आहे मज्जा आहे. आता कल्पना प्रियाला विचारते पण तन्वी तुला सगळा स्वयंपाक करायला जमेल ना गं. तर आता प्रिया काही बोलणार तितक्यात पूर्णाजी बोलतात का नाही जमणार, अरे कुठलीही बायको नवऱ्यासाठी सगळं आनंदाने करते, मग ती पण करेल ना. तर आता प्रिया चिडत आणि रागातच सायलीकडे बघू लागते आणि सायली तिच्याकडे बघून हसते. आणि आजचा भाग इथेच संपतो. आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता प्रिया प्रतापला विचारते की पण मेन्यू काय होता. त्यावर आता प्रताप तिला सगळ्या जेवणाचा मेन्यू सांगतो आणि मेन्यू ऐकूनच आता प्रिया शॉकमध्ये जाते. आणि आता प्रिया तिथे पहिल्या शॉकमध्ये उभीच असते. तर सायली तिला बोलते की बाय प्रिया, सी यू सून. आणि आता अर्जुन आणि सायली बाहेर येतात. आणि आता अर्जुन सायलीला बोलतो काय मस्त बँड वाजवलास ना तू प्रियाचा. तर आता सायली म्हणते हो मग मी बायको कोणाची आहे. आणि काट्याने काटा कसा काढायचा हे मी तुमच्याकडूनच तर शिकले. आणि आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहे आता प्रिया स्वयंपाक बनवताना सगळा धिंगाणा करून ठेवते. तर उद्याचे आणि काही येणारे एपिसोड्स खूप इंटरेस्टिंग असणार आहे. सो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया उद्या एका नवीन एपिसोडसोबत. तोपर्यंत धन्यवाद.